ब्रह्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि मोरातिरेकमभियु जित निमित्तानं एक ॲनिव्हर्सरी म्हणून सुद्धा हा कार्यक्रम आहे आणि तिसरं आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे प्रितेश पगारे अर्थात अरुण पगारे यांचे सुपुत्र RRBPO ऑफिसर स्केल 1 या अत्यंत महत्त्वाच्या अशा पदावर बँकिंग क्षेत्रामध्ये प्रितेशची निवड झाली, त्याची अपॉइंटमेंट झालेली आहे. अशा 3 वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद उत्सव म्हणजे हा कार्यक्रम आहे. या ठिकाणी वसंतजी साबळे आवर्जून उपस्थित आहेत आणि सोबतच विजय साबळे सपत्नीक या ठिकाणी दोघेही आलेले आहेत. दोघांचंही स्वागत आहे. अरुण पगारे आणि भाग्यश्री पगारे यांना विनंती आपण या ठिकाणी बसावं. मंडळी, ह्या 3ही गोष्टींचा आनंद आणि मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे हा आपल्या लोकांमध्ये साजरा करावा या सदहेतून तुम्ही सर्व स्नेहीजन नातेवाईक मंडळी या ठिकाणी जमलीत. या ठिकाणी अजून स्वप्नील साबळे हे सुद्धा उपस्थित आहेत, जे आयुक्त आहेत आदिवासी विभाग नाशिक. या ठिकाणी आवर्जून ह्या कार्यक्रमासाठी ते आलेले आहेत. स्वप्नील साबळे यांचं विशेष स्वागत. अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. कार्यक्रम आपण हळूहळू उलगडत नेऊया. सुरेश भट असं म्हणतात की मी तुझी गायीण गाणी माय देशा, दे मला तेजाळ वाणी माय देशा, तूच माझा धर्म अंतू जात माझी, एकतेची तू निशाणी माय देशा. संपूर्ण हयात ज्यांनी राज्य राखीव पोलीस दल आणि महाराष्ट्र पोलीस यामध्ये अत्यंत चोख अशी सेवा देऊन घालवली, तर ह्या सेवानिवृत्तीनंतर एक आनंद सुद्धा आहे. तो कशा कशा प्रकारचा हे आपण बघणार आहोतच. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच यांच्या एकूण जीवन प्रवासाचा एक संक्षिप्त आढावा घेण्यासाठी प्रकाश राऊत या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती वेळेकडे लक्ष देऊन आपली मांडणी करावी. प्रकाश राऊत. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, राजा चक्रवर्ती सम्राट अशोक, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वच महामानवाच्या विचारांना तिवार अभिवादन, पंचांग प्रणाम. दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा, विद्यमान संरक्षक ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्या कार्याला पंचांग प्रणाम. आणि आजच्या या अरुण भिकाजी पगारे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त या परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वच मान्यवर उपस्थित आहात. त्याचप्रमाणे श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक उपासिका सर्वांना सविनय जय भीम करतो. आजच्या या आनंदाच्या सोहळ्यामध्ये अरुणजी पगारे साहेब यांचे वडील भिकाजी हिरामन पगारे काल कथित आहेत आणि आई आहे आनंदाबाई भिकाजी पगारे या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आणि त्यांच्या समोर हा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न होत आहे. आपल्या मुलानं सेवा करावी आणि सुखरूप निवृत्ती व्हावं आणि हे डोळ्यानं पाहावं की आईच्या मनाचं. कारण आई वडील माझे थोर, आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई वडील प्रत्येकाच मुलाला लहानचं मोठं करतात, विश्व दाखवते, जग दाखवते, शिक्षण करते आणि आपल्या मुलानं खूप काही उंच भरारी घेऊन आपल्या मनाची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी ही आई वडिलांच्या अंतःकरणाची भेट आहे. आणि म्हणून पगारे साहेबांना एक भाऊ आहे गजेंद्र भिकाजी पगारे, शेतकरी आहेत, त्यांच्याकडे शेती आहे 10-12 एकर. त्याचप्रमाणे 2 बहिणी आहेत, लताबाई भीमराव आराक आणि अनिताबाई रामेश्वर पोगर. दोन्ही बहिणी त्यांच्या घरी सुखरूप आहेत, परिवारसह गुण्या गोविंदानं नांदत आहेत. त्याचप्रमाणे पगारे साहेबांचं, अरुणजी पगारे साहेबांचं शिक्षण खेड्यामध्ये नळणी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. नळणी हे गाव
100 घराची वस्ती आणि त्या गावामध्ये अनेक उच्च पदस्थ अधिकारी झालेले आहेत. न्यायाधीश आहेत, IAS अधिकारी आहेत, त्याचप्रमाणे प्राध्यापक आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. असं हे नळणी गाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आणि म्हणून जिल्हा परिषद मध्ये शिक्षण घेतल्याच्या नंतर साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती औरंगाबाद या ठिकाणी प्रथम उच्च शिक्षण घेतलेलं आहे. आणि दिनांक 6/3/1994 रोजी RMSRP जालना या ठिकाणी ते सेवा दलामध्ये दाखल झाले. त्यांचा विवाह 11/5/1995 रोजी झाला. त्यांच्या सहचरणी भाग्यरथी अरुण पगारे. आणि म्हणून जीवनामध्ये विवाह झाल्याच्या नंतर माणसाच्या जीवनाला खूप अशी कलाटणी मिळत असते. आणि म्हणून बाबासाहेबांच्या जीवनामध्ये रमा माता आली आणि त्या दुःख प्रसंगी भायकाळाच्या बाजारामध्ये विवाह झाला. बाबासाहेबांना डोळे भरून रमाईनं पाहिलं. आई वडील लहानपणीच गेलेत आणि बाबासाहेबाला सुद्धा भीमाईत जाऊन 12 वर्ष झाली होती. आठवलं की माझे आई वडील असते ते किती आनंद झाला असता. आणि म्हणून सहचरणी जीवनामध्ये उच्च शिखरापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्नी करत असते. आणि मग प्रत्येक महापुरुषाच्या पाठीमाग एक आई असते, पत्नी असते, बहीण असते, माता असते. आणि म्हणूनच काय सांगू साहेब, रमाई म्हणतात, काय सांगू साहेब, सगळं तुम्ही दिलं आणि तुमच्या विचारांनाच माझ्या जीवनाचं सोनं झालं साहेब. 9 भाषा, 32 डिग्र्या आणि या देशाचे कायदे पंडित, विद्वान बनण्याचं स्वप्न नव्हे साकार केलेलं आहे. आणि म्हणून अशा या विद्वान महापुरुषाला बनवण्यासाठी माता रमाईने त्या ठिकाणी कष्ट उपसलेत. आणि म्हणून भाग्यरथी ताई या पगारे साहेबांच्या जीवनामध्ये आल्या आणि त्या ठिकाणी आपल्या पतीला साथ देऊन त्यांनी या ठिकाणी पुन्हा अरुण साहेब दिनांक 2008 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दाखल झालेत. औरंगाबाद ग्रामीण शाखेमध्ये सेवा करीत असताना प्रामाणिकपणे सेवा करणं आणि जिद्द, चिकाटी, मेहनत, गुराशी बाळगून आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करून की ज्या ठिकाणी आपण देशाची सेवा करीत आहोत आपल्या आईवडिलांचं नाव सुद्धा त्या स्वर्णाक्षरांनी त्या ठिकाणी लिहिल्या जात असतं. आणि म्हणून या परिवाराला भाग्यरथी ताई आणि अरुण पगारे या परिवारांना 2 मुलं झाली. प्रितेश अरुण पगारे हा MSc RRPO म्हणजेच हा बँक मॅनेजर झालेला आहे. आणि मुलगी आहे प्रियंका अरुण पगारे, ती सिव्हिल इंजिनियर आहेत, कॅम्प्युटर इंजिनियर. आणि म्हणून हा सुसंस्कृत आपल्या ग्रामीण भागातून जरी आलो परंतु उच्च शिक्षण घेण्याची, हे गाठण्याची जिद्द आणि सर्व नातेवाईकांना मिळून मिसळून या ठिकाणी जीवन जगत असताना आपण पोलीस दलामध्ये आहोत. आणि म्हणून नातं जे असतं ते नातं जपून इथपर्यंत या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक पदावरून हे अरुणजी पगारे साहेब सेवानिवृत्त झालेले आहे. आणि म्हणून आई वडिलांना जे कष्ट उपसलेत, रखरखत्या रानात शेतकरी कुटुंब आहे, रखरखत्या रानात तडपत्या उन्हात साहिलेस कष्ट आई बाबा कष्टाच्या घामात, कधी घडला तुम्हा उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविला काट्याचा फास, आई वडील माझे थोर काही सांगू त्यांचे उपकार. आई वडिलामुळं इथपर्यंत या ठिकाणी सेवानिवृत्त होऊन हा आनंदाचा क्षण आई त्या डोळ्यानं बघत आहे. आणि म्हणून आपल्या त्या आईला सुद्धा की आईची खूप महती आहे. आईवर अनेक कविता झाल्या, अनेक लेखक, कवी, गायक आईवर खूप काही लिहिलं. आणि म्हणून या आईनं लहानचं मोठं केलं, आपल्या मुलांना खूप उच्च शिक्षण दिलं. आणि म्हणून आई आई नभीची चांदणी तू चंद्राची कोर, आईचं प्रेम, जिव्हाळा, ममता, करुणा, वात्सल्य, उब ही विकत घेता येत नाही. म्हणून आई नभीची चांदणी तू चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जन्मभर, तुझ्या शीतल छायेखाली उभ आयुष्य जगीन. आई तू जे घडवलं देवापाशी तेच मागीन, की तुझाच पद, तुझीच वाणी, तुझ्याच दिशेनं तू दिलेले संस्कार, तू दिलेले विचार
आणि तेच जीवनभर मी माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पथानं चालण्याचा प्रयत्न करीन आणि जीवनभर आई वडिलांच्या नावाला कधीच कलंक लागू देणार नाही. आणि म्हणून दलिताच्या भीमराजा कोटी कोटी प्रणाम माझ्या शिरावरती दान दात्या तुझे ओझे, जीव तुझा जळाला साठा आम्हा मिळाला, भीमा तुझ्या धनाचा वाटा आम्हा मिळाला. जे काही मिळालं बाबासाहेबांच्या त्यागामुळं, बाबासाहेबांच्या पुण्याईमुळं, बाबासाहेबांच्या परिश्रमामुळं, बाबासाहेबांच्या 4 मुलाच्या कुर्बानीमुळं, बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेमुळं आणि सर्व हे जीवन समर्पित बाबासाहेबांच्या चरणी लीन हो आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आमच्या राऊत परिवाराच्या वतीनं तुम्हा सर्वांच्या वतीनं अरुण साहेब पगारे हे निवृत्त झालेले आहेत. त्यांचं पुढील आयुष्य सुखी समृद्धीचं, सुखाचं, आनंदाचं, निरोगी जावो हीच या ठिकाणी याचना करतो, कामना करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. अनेकांचे मनोगत ऐकणार आहोत, परंतु तत्पूर्वी एक चित्रफित या ठिकाणी अरुण पगारे आणि एकूण त्यांच्या परिवाराचा जो प्रवास आहे, एक 10 मिनिटाची चित्रफित आहे. आपण बघूया, नंतर मनोगत ऐकूया. आणखी थोड्याच वेळात आपण भोजनाचाही आस्वाद घेणार आहोत. 2-3 भाषणं झाल्यानंतर चित्रफित पाहणार आहोत आपण. समोर आहेत मनोगत व्यक्त करण्यासाठी. मी वसंतजी साबळे जे वन अधिकारी राहिलेले आहेत त्यांना विनंती करतो, वसंतजी साबळे यांना आपण कृपया मनोगत व्यक्त करावं. आणि खरं तर येणाऱ्या सगळ्यांना विनंती असेल, अगदी थोडक्यात आपलं मनोगत मांडण्याचा प्रयत्न करा. तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आज अरुणजी पगारे साहेब यांचं सेवानिवृत्ती निमित्त आपला अभिष्ट चिंतन सोहळा ठेवलेला आहे. या कार्यक्रमाला सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, अरुण पगारे साहेब यांनी प्रदीर्घ सेवा पोलीस दलामध्ये दिलेली आहे. पोलीस दलाचं काम आपल्या सर्वांना माहीत आहे. अत्यंत कष्टाचं आणि मेहनतीची ही ड्युटी आहे. आता पगारे साहेबाबद्दल बोलायच्या अगोदर रिटायरमेंटबद्दल मला थोडं सांगावंसं वाटतंय की रिटायरमेंट झाल्यानंतर पूर्ण जेव्हा आपण सर्व्हिस करतो त्या सेवेमध्ये मनुष्य पूर्ण व्यस्त असतो आणि त्या बाईला हा माणूस अर्धाच भेटतो. 8-9 घंटे तो बाहेर ड्युटी करतो आणि उशिरा घरी येतो, परंतु त्यावेळेस त्याचा पगार मात्र पूर्ण असतो, माणूस अर्धा असतो. आता मात्र उलट झालंय, माणूस पूर्ण घरी राहणार आहे, पगार मात्र अर्धा राहणार आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर जे काही बदल होतात ते पगारे साहेबांनी स्वीकारले पाहिजे. त्यांचा पोलीस खात्यातला जो रॉब आहे, जी अपेक्षा जसे त्यांनी ड्युटीमध्ये केली ती तशी त्यांना आता मिळणार नाही. त्यांना सांगितल्याबरोबर घरी लवकर चहा मिळत होता, आता त्यांना 10 मिनिटं वाट पाहावी लागेल. पहिले त्यांच्या आंघोळी करताना हातामध्ये टावेल मिळत होता, आता त्यांना वेट करावं लागेल. त्यामुळे हे रिटायरमेंट झाल्यानंतर हे सर्व अपेक्षितच आहे. अरुण पगारे साहेबाबद्दल सांगायचं, त्यांचं नाव अरुण आहे. अरुण म्हणजे सूर्य, अरुण म्हणजे भास्कर, अरुण म्हणजे प्रताप, अरुण म्हणजे रवी आणि त्यांची सहचरणी म्हणजे भाग्यरथी, जी सर्वांच्या जीवनाचं कल्याण करते ती भाग्यरथी. असा या दोघांचा जोडा आहे. आताच त्यांच्या मुलांनी जी
चित्रफित आपल्याला दाखवलेली आहे. त्यावरून त्यांचे मुलं किती हौशी आहेत आणि आपल्या आईवडिलांवर किती प्रेम करतायत. आता त्यांचे चित्रफित पाहताना त्यांचा जो लग्नाचा जो सोहळा आहे तो मला आठवला. भाग्यश्री माझी भगिनी आहे, माझ्या मावशीची मुलगी आहे. मावशीकडे आम्ही लहानपणी जात होतो, त्यामुळे तिचा आणि आमचा जास्त संबंध आलेला आहे. ती लहान होती, ती तेव्हापासून तिला आम्ही पाहतो. तर अशी ही भाग्यवती जेव्हा इथं लग्न जुळवायचं होतं आपल्या पगारे साहेबासोबत, त्यावेळेस ती जरा मागं पुढं करत होती. त्यावेळेस आमचे वडील जे होते, तिचे मौसा, त्यांनी तिला भाग्यश्रीला जरा झापलं. अरे नवरदेव तर पोलीस दलात आहे, चांगला तर दिसतो, तू का बरं मागं पुढं करते. मग असं समजावल्यानंतर भाग्यवती तयार झाली आणि अरुण पगारे साहेबाचं भाग्य उजाळलं. मित्रांनो, आपण बघितलंच असेल की भागीरथी आणि अरुण पगारे साहेब हे अत्यंत म्हणजे खिलाडू वृत्तीचे हे कुटुंब आहे. ते काही जास्त टेन्शन घेत नाही. मी पगारे साहेबांकडे बघतोय अनेक वर्षापासून. आता एक सुविचार आहे की लोक म्हणतात आज करो सो कल करे सो आज, आज करो सो अभी. पण पगारे साहेबाचं तेवढं नाही आहे. आज करे सो कल, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसो. असं त्यांचं प्रत्येक जीवनाकडे त्यांचं दोघांचं कुटुंबियाचं अत्यंत पॉझिटिव्ह बघणं आहे. अत्यंत त्यांचे स्टेटस बघा, त्यांचे एकदम हसत खेळत ते जीवनाकडे बघतात. त्यांना 2 मुलं आहेत. मुलीचं प्रियंका मुलगी आहे, ती उच्च शिक्षित आहेत. तिचं लग्न झालेलं आहे. तिचे सासू सासरे पती अत्यंत चांगले तिला मिळालेले आहेत. आणि आताच त्यांचा मुलगा जो प्रितेश आहे, तो अत्यंत कठीण अशी परीक्षा बँकेची पास होऊन अधिकारी पदावर निवड झालेली आहे. त्याचं सुद्धा या निमित्तानं अभिवादन करतो. पगारे साहेबांनी महाराष्ट्र दलामध्ये अत्यंत शिस्तीनं आणि इमानदारीनं सेवा केलेली आहे. आणि पोलीस खात्यामध्ये सुद्धा त्यांचा फार मोठा प्रभाव आहे. आणि त्यांचं रिप्युटेशन जे आहे ते फार मोठ्या प्रमाणावर, कारण लग्नामध्ये आपल्याला दिसलंच त्यांच्या पाहुण्यांच्या गर्दीवरून. आणि भाग्यवती जी आहे ती पण नोकरी करते. आणि हे पगारे साहेब बाहेर नोकरी करत होते, त्यावेळेस भाग्यवतीने सुद्धा आपला संसार अतिशय मेहनतीनं आणि कष्टाने आणि जबाबदारीने आणि निष्ठेनं पार पाडलेला आहे आणि आपल्या मुलाबाळांना घडवलेलं आहे. मागं तिच्यावर आजारपणाचं संकट आलं होतं. अशाही परिस्थितीत पगारे साहेबांनी कोणत्याही न डगमगता तिला साथ दिलेली आहे. असं एकमेकाला साथ देणारं एकदम हसतमुख असलेले हे कुटुंब. पगारे साहेबांना यापुढे सांगतो की तुम्ही आता इतके दिवस व्यस्त होते, आता स्वतःला काहीतरी सामाजिक कार्यात किंवा धार्मिक कार्यात गुंतवून घ्या. काही पर्यटन करायचं राहिलं असेल तिकडं चालल्या जा. आम्हाला बोलवायचं राहिलं असेल तर आम्हाला सुद्धा बोलवा, आम्ही कधी यायला तयार आहोत. असे हसतमुख आणि कोणताही अहंकार द्वेष मत्सर नसलेले अनेक गुणांचे धनी अरुण पगारे साहेब यांना मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी उदंड आयुष्य लाभो ही तथागताजवळ याचना करतो. धन्यवाद. काही त्यांच्या आठवणी सांगितल्यात. खरं तर आपण जाणतो आहोत की एका खाकी वर्दीच्या आतमध्ये सुद्धा एक करुण हृदयाचा, मलूल हृदयाचा माणूस म्हणून ते आहेत. आणि म्हणून ही इथली खरं तर अनेक पोलीस मंडळी विहारामध्ये जाऊन शांतपणे बसतात, वंदना वगैरे घेतात. हे आपण उमाळे साहेब आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं. एक नम्र विनंती करतो, हा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. उपस्थितांना विनंती, भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. आणि पुढील मनोगत मांडण्यासाठी मी या ठिकाणी खरं तर अनेक नावं आली आहेत, त्यांना विनंती करतो आपण मनोगतासाठी कृपया स्टेजकडे यावं. अनेक नावं माझ्या जवळ आहेत. सन्माननीय वाघमोडे साहेब या ठिकाणी आहेत.
अनेक जण या ठिकाणी त्यांच्याविषयी आपलं मनोगत या त्रिवेणी संगम असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मांडणार आहेत. सन्माननीय वाघमोडे साहेब. आमचे अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये आमचे जीवाचे जिवलग असणारे ज्यांनी आता साहेबांनी आरुणी या नावाबद्दलच्या अनेक उपमा दिल्या, ज्यांचा प्रकाश कर्तव्यामध्ये होता, ज्यांचं कर्तव्य उजाडाप्रमाणे होतं आणि जे नेहमी आमच्याशी कनेक्टिव्हिटी राहायचं. जरी आम्ही वरिष्ठ असलो तरी बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या अनुभवातून आम्ही घेतलेल्या आहेत. विशेष म्हणजे पगारे साहेबांचं कौतुक करायचं म्हणजे कामामध्ये नीट, डिसिप्लिन, अपडेट, वेळेला महत्त्व आणि ज्या ज्या ठिकाणी दिलेलं कर्तव्य आहे ते इमानीद्वारे करणे. आणि विशेष सांगायचं म्हणजे कर्तव्य करत असताना आपल्या चिमणी पाखरं आपली घरची जी आहेत त्यांच्यावर संस्कार करून त्या चिमणी पाखरांनी सुद्धा त्यांच्या घराचं जे काही नाव मोठं लौकिक करायचं आहे त्यांनीही त्यांचं कर्तव्य करून आपल्या आईवडिलाचं नाव मोठं केलेलं आहे. आणि खरोखरच अरुण पगारे साहेब म्हणजे आमच्या ग्रामीणची आणबाण शान आहे. आणि नक्कीच भविष्यातसुद्धा सरांना शारीरिक स्वास्थ्य, आरोग्य, धनसंपदा आणि चांगल्या पद्धतीचं लाभो अशी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणतर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. जय भीम सर्वांना. सर्वप्रथम आपण आमच्या आनंदामध्ये इतक्या संख्येने सहभागी झालात, तुमचे मनपूर्वक आभार. खरं तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आपण 3 गोष्टी खूप महत्त्वाचे क्षण साजरे करत आहोत. सगळ्यात पहिले म्हणजे पप्पांचं रिटायरमेंट, खूप विशेष क्षण. पप्पांचा संपूर्ण ड्युटीचा काळ नक्कीच सोपा नव्हता. त्यांना कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला असेल. मध्ये होते तेव्हा महिने आमच्यापासून ते दूर असायचे. तेव्हा ती मम्मीच होती जी आमच्यासोबत प्रत्येक अडचणीत अगदी ढाल बनून उभी असायची. अशक्य गोष्टी ती नेहमी शक्य करते, ही पॉवर तिच्यामध्ये आहे. मम्मीसाठी एक डायलॉग मला म्हणावंसं वाटतं, मम्मी है तो मुमकिन है. मम्मी पप्पा, तुम्ही दोघांनी पण मोठ्या कष्टातून आणि अनेक गोष्टींचा त्याग करत आम्हाला वाढवलंय. मी नशीबवान आहे की मी तुमची मुलगी आहे. तुम्ही जे काही आम्हाला दिलंय, ज्या काही सुस्थितीत आम्ही जगतोय आज, ते फक्त तुमच्या दोघांमुळेच आहे. तुमच्या दोघांनाही उत्तम आरोग्य लाभो आणि अशाच कितीतरी अॅनिव्हर्सरीज आपण सोबत सेलिब्रेट करूया अशी सदिच्छा व्यक्त करते. हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मी पप्पा. आणि तिसरी गोष्ट, चेरी ऑन दी टॉप वाली गोष्ट म्हणजे आमच्या भैयाचं, प्रितेशचं RRB स्केल 1 ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. ज्या जिद्दीने त्याने अभ्यास करून हे पद मिळवलंय, खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे ही. त्याने जो आम्हाला आनंद दिला आहे तो जगावेगळा आहे. एवढ्या कमी वयात इतकी कॉम्पिटिशन असूनही तुझे प्रयत्न तू सोडले नाहीस भैया आणि तुझे स्वप्न तू पूर्ण केलीस. तू नेहमी म्हणत होता पप्पा रिटायर होण्याच्या आधीच मला सिलेक्ट व्हायचं आहे, कुठेतरी जॉबला लागायचं आहे आणि ते तू पूर्ण केलेलं आहेस. रिअली प्राऊड ऑफ यू भैया. जेवण झाल्यानंतर बोलू शकता ना ते. हा हा ठीक आहे. हॅलो, जय भीम सर्वांना. पगारे भाऊजी, पगारे मॅडम आणि भैया यांना सर्वांना आमच्या यानंतर तुमची सेकंड इव्हिनिंग सुरू झालेली आहे. प्लीज. धन्यवाद. पोलीस खात्यामध्ये बोलण्याची काही जास्त सवय नसते आम्हाला, तरी पण मी थोडा प्रयत्न करतो. विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध सम्राट अशोक राजे, तसेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, तुमचे आमचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
या तीनही महामानवांना पंचांग प्रणाम करतो तथा वंदन करतो. तसेच माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, मा जिजाऊ यांना देखील पंचांग प्रणाम करतो तथा वंदन करतो. तसेच समस्त आंबेडकरी घराण्याला माना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो. आणि आज रोजी आमच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वच नातेवाईक, मित्रमंडळ, कॉलनीतील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, मित्रमंडळ असतील, हे आपण आलात तर आपले खूप खूप स्वागत. तर माझा जीवन परिचय थोडक्यात मी आपल्याला सांगत आहे. मी अरुण भिकाजी पगारे, मुक्काम पोस्ट नळणी बुद्रुक, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. तर माझं 10वीपर्यंत शिक्षण माझ्या गावी झालेलं. त्यानंतर माझं शिक्षण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रॉपर औरंगाबादमध्ये झालेलं आहे. तर आम्ही पहिल्यांदा सांगायचं म्हणजे क्रिकेटच्या अतिउत्साही कामामुळं आम्ही 10वी नापास झालो. 10वीचा पेपर असा द्यायचा आणि असं 5 मिनिटात बाहेर यायचं, म्हणजे अभ्यासाचं महत्त्व काहीच नाही असं आम्हाला तसं वळण लागलेलं होतं. त्यामुळं आम्ही 10वी नापास झालो. त्याच्यानंतर माझी बहीण, माझे मेवणे आमच्या गावी आले आणि त्यांनी मला विनंती केली, माझ्या आईवडिलांना विनंती केली की बाबा आम्ही याला घेऊन जातो अरुणला. आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत मी औरंगाबादला आलो आणि येणारे क्लासेसमध्ये जॉईंट झालो. आणि त्या क्लासेसमध्ये शांतीलाल गायकवाड असतील, संदेश कीर्तीकर असतील, दिलीप गायकवाड असतील, त्याच्यानंतर हरिचंद्र दाभाडे असे श्रेष्ठ ज्येष्ठ असे मान्यवर होते. पण त्यावेळेस आम्ही ग्रामीण भागातले, हे ग्रामीण भागातले, ते आम्हाला बघायचे, आम्ही त्यांना बघायचो असं. आणि त्याच्यानंतर आम्ही 10वी पास झालो आणि एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन झाले आणि हे तर कुठंतरी बघितलेलं आहे यांना. आणि तेव्हापासून आमची मैत्री जॉईंट झाली. मग असं शिकत असताना मगरे साहेब आम्हाला जॉईन झाले, त्याच्यानंतर खाडवे साहेब पण जॉईन झाले. असा फार मोठा ग्रुप झाला आणि त्यामधून आम्ही खूप काही शिकलो. तर पुढं लग्न कार्याच्या ह्याच्या त्याच्या गोष्टी सुरू झाल्या. सर्वात प्रथम मगरे साहेबांची सुरुवात झाली. मग आता थोडंसं अडचणीचं काम होतं. तर म्हणजे सांगू पण नको, हे मला अडचण झाली आता. एक प्रसंग सांगतो. आम्हाला थोडंसं पार्टी काहीतरी थोडीशी नॉर्मल करायची होती. पण आता मगरे साहेबांकडे पैसे नाही, माझ्याकडे पैसे नाही. आता पैसे होते तर दिलीप गायकवाडकडे पैसे होते तर गॅस सिलेंडरचे पैसे होते. आता तात्पुरते बाबा माझ्याकडे पैसे आहेत म्हणजे थोडेसे आता, पण मग 1-2 दिवसासाठी जमू शकते. मग ते आम्ही पैसे खर्च करून टाकले. मग गॅस सिलेंडर कुठे आहे? आता घरी जायचं तर वहिनी मला घरात होते ते माहीत नाही, दादा बाहेर गावी ड्युटीला. असा तो एक प्रसंग होता आणि त्यामधून त्यांचं वहिनींचं लग्न जमलेलं आहे. ते तर आणि मगरे साहेबांचं जे काही ऐश्वर्य आहे ते फक्त वहिनींच्या त्यांच्या पदस्पर्श मगरे साहेबांच्या घरी लागले. त्यामुळं आहे, आजही आहे, हे सर्वांना मान्य करावं लागेल आणि आम्ही मित्र मानतोच. नसता मगरे साहेबांना आम्ही एकच, काही विषय नव्हता. तर असं करत असताना मग मला एक कॉल आला. कॉल आल्यानंतर माझा कॉल गायब झाला. आम्ही उद्याची भरती तर मगरे साहेब असतील, दिलीप गायकवाड साहेब असतील, आम्ही एम्प्लॉयमेंट ऑफिसला गेलो तर ते म्हणजे साहेब तुमचा कॉल गेलेला आहे. पण हे आम्ही म्हटलं बा आम्हाला काही कॉल मिळालेलाच नाही. मग त्यांना पान बिन खाऊ घातलं, 50 रुपये दिले, कॉल घेतला. आम्ही मगरे साहेब आणि मी प्रायव्हेट कंपनीमध्ये अकाउंटिंग करायचो तर आम्हाला चांगल्यापैकी पैसे मिळायचे. तर प्रायव्हेट कंपनीमध्ये 15,000वर सही घ्यायची, 5,000 रुपये द्यायचे, अशी पद्धत होती समजा त्यावेळेस माझ्या बाबतीत. तर मी म्हटलं हे काही खऱ्या गोष्ट नाही राहा. तिथं AC मध्ये राहिलं, कुठं गेलं काही थम्सअप बिमचं सगळं मिळायचं, पण पैसा कुठे? पण त्या फुकटच्या ऐश्वर्याला काही फायदा नव्हता. मग आम्ही दिलीप गायकवाड साहेबांना आम्ही गेलो, तिथं कॉल घेतला आणि आम्ही सहज उभं राहत गेलो आणि आम्ही भरती झालो. 64 पोरांमध्ये मी 2रा नंबरवर पास झालो आणि तिथून मग आमचा प्रवास सुरू झाला. तर या दरम्यानच्या काळामध्ये माझ्या मोठे बहीण, माझे मेवणे यांचं मला खूप मोलाचं सहकार्य झालेलं आहे. मी तर म्हणून आईवडिलांच्या नंतर इव्हन माझ्या आईवडिलांच्या बरोबरीने त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे. एक ग्रामीण भागातल्या मुलाला इथे शहरामध्ये राहणं काही सोपी गोष्ट नाही.
तर मी जो आज काही आहे फक्त माझी बहीण, मोठी बहीण आणि माझे मोठे मेवणे यांच्यात वतीनंच मी इथे आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आजचा जो कार्यक्रम आहे हे याचं सगळं श्रेय त्यांना जातं. तर मी भरती झालो, माझ्यासाठी त्यांनी एस टीमध्ये माझ्यासाठी पैसे भरलेले होते म्हणे किंवा बोलून ठेवलं होतं बा अरुणसाठी आपण प्रयत्न एस टीमध्ये करू. पण मी फुकटमध्ये भरती झालो. ते दोन्ही दरवाजामध्ये बसले आणि रडू लागले दोन्ही बाजूला. पण मी ठाम भूमिका घेतलेली होती की मला नोकरी करायची आहे. कारण आपल्याला शनिवार रविवार माती काम करायचं, स्टील लोखंड तोडायचं. मे महिन्यामध्ये आम्ही 45-44 डिग्री तापमान असताना लोखंड दिवसभर घनाने मी घन आणलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जगलेलो होतो. त्याच्यामुळे नोकरी गरजेची होती आणि आम्ही नोकरी जॉईन केली. अतिशय त्रासिक नोकरी. एवढ्या नोकऱ्यामध्ये कोणीही कोणाला तिथं भेटायला आलेलं नव्हतं नातेवाईकांमध्ये. पण माझा जिगर, माझा मित्र दिलीप गायकवाड, त्यांचं काहीतरी पुण्याला काम होतं आणि या सगळ्या परिश्रमामधून तो माझ्याकडे भेटायला आला. येते वेळेस त्याला ते येड्या बाबळीचं झाड होतं, त्याच्या डोळ्याला लागलं. त्याच्या डोळ्यामध्ये जखमा झाल्या होत्या. ते मी आताही माझ्या नजरेत आहे. आणि मग एक दिवस आम्ही थांबलो आणि त्याला मुक्काम केलं. कसा तरी तो माझ्यासोबत राहिला. दुसऱ्या दिवशी मी सरांना विनंती केली, सर माझा मित्र आलेला, मला त्याला सोडायला जायचं. तर त्यांनी म्हणलं ठीक आहे जा, पण मग असं कर, येता येता माझ्या सायकलचे 2 ट्यूब घेऊन ये. म्हणलं ठीक आहे ट्यूब घेऊन येतो मी, काय अडचण आहे. मग दिलीप गायकवाड साहेब आहे, आम्ही दोघं जणे त्या दौंडला गेलो. मग आम्ही जेवण वगैरे केले आणि रेल्वे पटरीच्या पलीकडे त्याला जायचं होतं. मी अलीकडच्या बाजूला रडतो, तो पलीकडच्या बाजूला रडतो आणि असा आमचा तो पुढे निघून गेला. जो दिसेपर्यंत मी त्याला बघतच राहिलो आणि मग तो नाहीसा झाला. मग मी माझ्या ट्रेनिंगला जॉईन झालो. तर अशा प्रकारे हा ट्रेनिंगचा पिरियड झाला. त्याच्यानंतर मग आम्ही नोकरी जॉईन केली. ट्रेनिंग होऊन आल्यानंतर आणि 1995ला आमचं लग्न झालं. लग्नामध्ये असा विषय होता की आपल्याला मुलीने पसंत करावं, आपण तिला करू नये. कारण आपले काही विषयच नाही. ग्रामीण भागातून आलेलं माझं आईवडिलांचं मान सन्मान ठेवायचा इतकाच विषय होता. फक्त इतकंच होतं की मी शिकत असताना माझ्या चुलत भावाच्या सोबत त्याच्या पत्नीला आणायला गेलो होतो. संध्याकाळी साधारण 6 वाजता आम्ही गेलो होतो. तर त्याच्या घरी गेलो. 6 वाजले, चहा झाला, स्वयंपाक मस्तपैकी चालू आहे. 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, स्वयंपाक काही जवळ या ना, पोटामध्ये कावळे ओरडतायत. मग 9:30ला त्याचा आता मेवणा आला. 1-2 कोंबडे असं मस्तपैकी हातामध्ये घेऊन आला. लगेच तिकडे दुसरे भाऊ होते त्यांचे, ते काटकुट सुरू झालं. मग मला थोडंसं बोलायची इच्छा होती. तर मग का उशीर का बरं झाला एवढा? तर ते म्हणे दाजी म्हणे असं झालं म्हणे की माझ्या बहिणीचं लग्न करायचं होतं आणि हुंडा त्यांना द्यायचा होता. मी 2 वर्ष दुसऱ्याच्या सालानं राहिलेले म्हणे आणि ते पैसे घेऊन यांना हुंडा देऊन माझ्या बहिणीचं लग्न केलेले. एकुलती एक बहीण होती. तर अशी पद्धत होती ती. तर तेव्हापासून मी मनात ठरवलं की नाही, आता आपल्याला हुंड्याचा विषय घेणे नाही. आणि अगोदर पण नव्हतंच, पण आता तर 100% हुंडा घेणे नाही म्हणजे नाहीच. मग आम्ही पत्रामध्ये आमचा उल्लेख माझ्या मिसेसला मी बघून आलो. ते रीतसर झालं. त्यावेळेस पर्याय फक्त पत्राचाच होता, दुसरा फोन वगैरे काहीच नव्हते. मग आमच्या आईवडिलांना आम्ही पत्रात लिहायचो की बा माझं लग्न कशामुळं मोडलं तरी चालेल, पण माझं लग्न हुंड्यामुळं मोडलं असं मला जर जाणवलं तर मग माझ्यासाठी एवढी काही खैर नाही. मला तर मी मग पुढचं काहीच बोलायचं नाही. मग असं म्हणून मग ते लग्न आम्ही जुळलं. आम्ही हुंडा वगैरे काही घेतलेलाच नाही. त्याच्यानंतर माझ्या भावाला देखील मी हुंडा घेऊ दिला नाही. आणि त्यात असं हुंड्याचं कुठलं काही स्थळ असलं तर मी बहुतेक त्या ठिकाणी मी जात पण नाही. अशा त्रासिक परिस्थितीमधून आल्यामुळं मला असं जाणवलेलं होतं की बा हुंडा देऊन त्या माणसाला किती त्रास होतो की मी त्या माझ्या चुलत भावाच्या पत्नीला आमच्या वहिनीला आणायला गेलो तेव्हा समजलेलं होतं. तेव्हापासून मी हुंड्याचा विषय इग्नोर केलेला आहे. आणि पुढे नोकरी करत असताना सगळे मित्र मिळाले. अनेक ठिकाणी आम्ही गडचिरोली विभागामध्ये नोकरी केली. खडतर प्रवास तिथून माणूस परत सुद्धा येऊ शकत नाही अशा ठिकाणी आम्ही जाऊन आलेले आहे. माझी मुलगी ती जन्माला आली. तिला बघितल्यानंतर मी 7.5 महिन्यानंतर तिला बघितलेलं होतं, प्रियांकाला. आणि मुलं मला ओळखायचे म्हणजे कोण आहे म्हणजे अजिबात पप्पा पप्पा असं काहीच नाही. आम्ही 5-5, 6-6 महिने बाहेर राहतो. माझ्या मुलांचा संसार जे असतील तर माझ्या पत्नीने त्यांना घडवलेलं असं म्हणायला हरकत नाही. आम्ही फक्त बाहेर राहून मुलांना फक्त पत्नीला काय जो काही अल्पसा पगार जो होता तो पगार आम्ही देऊ शकलेला आहे. आणि बाकीचं मुलांचं संगोपन जे आहे
ते माझ्या पत्नीनेच केलेलं आहे. याबद्दल मी आपल्याला इथं आवर्जून सांगू इच्छितो. त्यानंतर कालांतराने असं झालं की आमचे बदली 2008ला औरंगाबाद ग्रामीणमध्ये झाली आणि बराच कालांतर जवळ 15-1 वर्ष माझे मित्र माझ्यापासून दुरावलेले होते आणि मी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बदलून आल्यानंतर आणि त्यामुळं सगळे मित्रांना आणखी जॉईन झाले आणि आज रोजी आम्ही जवळजवळ 84-85 पासूनचे जे मित्र आहोत. आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या सुखदुःखामध्ये काही अडीअडचण एकमेकांना विश्लेषण करणे, समजावून सांगणे, समजून घेणे या गोष्टी करत असतो. आजपर्यंत आमचे कोणाचे वादविवाद कधीही झालेले नाही आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही एकमेकांच्या नात्यामध्ये फार मोठं गुरफरून गेलेलो आहोत. मैत्री आता लांब झाली, नातं जवळ आलं, पण नातं चांगलं नाही. मला असं वाटतं ते मैत्रीच खूप चांगली असते असं मला वाटतंय. कारण मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ म्हणायला काही हरकत नाही अशी परिस्थिती आज आहे. आज रोजी मला जाणवलं की आज माझ्या कार्यक्रमाला नात्यापेक्षा मैत्रीचे नातं खूप जवळ आलेलं आहे. मैत्रीचं नातं थोडं दुरावल्यासारखं वाटतं. तर मी आवर्जून सांगतो की मैत्री माणसाला माणूस जोडत चला, कधी तो फायद्याचा राहतो. आता आमचे मित्र बनकर साहेब हे कुठल्याही सुख दुःखामध्ये असेल, मगरे साहेबांचे आई वारली, त्यांनी घाटीपासून तर तिथपर्यंत नेण्यापर्यंत सगळे सोपस्कर ते स्वतःहून आपले कांबळे साहेब असतील, हे कांबळे साहेब तर डान्सर होते आमच्या कॉलेजमध्ये. स्टेज म्हणजे प्राध्यापक नसले म्हणजे तेच प्राध्यापक राहायचे. डान्स असा राहायचा त्यांचा की बस विचारू नका. पांढरी पॅन्ट, एकदम फिटिंग, पांढरा शर्ट, ते केस वगैरे मिथून कट वगैरे असे राहायचे. तर खूपच असा चांगला प्रवास होता. त्याच्यानंतर ग्रामीण जिल्ह्यामध्ये काम करत असताना बऱ्याच चांगल्या वाईट आठवणी आम्हाला आलेल्या आहेत. आम्ही SRP मधून असताना लॉचं नॉलेज नव्हतं, परंतु आमची भाषाशैली एकमेकांना बोलणं चांगलं होतं. तर आम्हाला बऱ्याच लोकांनी खूप चांगली मदत केली. मी पहिल्यांदा सोयगावला माझी बदली झाली, तर तिथून थोडं लांब घरी जायला यायला लांब पडत होतं. तर मी सिल्लोडमध्ये बदली करून घेतली आणि तिथं पाथरीकर अण्णा म्हणून माझे मुन्सी झाले. तर इतके चांगले व्यक्तिमत्व होतं त्यांचं की मी फक्त पगारे साहेब तुम्ही माझ्यासोबत राहा, तुम्ही सहाय्य करा, आम्ही सगळं काम करतो असं म्हणून त्यांनी मला बरंचसं काम शिकवलं. त्यामधून मग आम्ही खूप काही काम शिकलो आणि स्वतःही देखील आम्ही बीटमध्ये कामकाज केलेलं आहे. त्याच्यानंतर सोयगावच्या नंतर आम्ही सिल्लोड शहरला ड्युटी केली. सिल्लोड शहरच्या नंतर सिल्लोड ग्रामीणला ड्युटी केली. त्याच्यानंतर हायवे ट्रॅफिकमध्ये आम्ही 6-7 वर्षे ड्युटी केली. हायवे ट्रॅफिकला असताना बऱ्याच वेळेस अपघात वगैरे व्हायचे. तर आम्ही जे काही बॉड्या वगैरे खाली पडलेल्या असतात त्या लोकांना आम्ही तात्काळ दवाखान्यामध्ये नेलेल्या, आजारी असतील, त्याचा हातपाय तुटलेला असेल, त्यांच्या नातेवाईकांना माहिती द्यायची असेल, दुसऱ्या राज्यातले कोणी मंडळी असेल तर आज रोजी सुद्धा आम्हाला ते लोक विचारतात की साहेब हमारे पास आओ, हमारे घर में एक बार तो भी आओ. तर अशा पद्धतीने चांगलं काम केलं तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. तर अशा पद्धतीने आमच्या ड्युटीचा कालावधी झालेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये सर्वात आमच्या अगोदर मित्रांमध्ये आदरणीय शेळके साहेब ड्युटीला लागले. आम्ही ड्युटीला नाही, मग आमच्याकडे पैसे नाही. शेळके साहेब ड्युटीला म्हणजे आता पार्ट्या मार्ट्या सगळ्या शेळके साहेबाचा खर्च आणि मसाले बिसाले वाटणं बे काय असेल ते दिलीप गायकवाड असतील, आम्ही हेच बाकीचे सगळे कामं करायला आणि खर्चिक कामं शेळके साहेब. तर अशा पद्धतीनं आमचा खूप चांगला मैत्रीचा ग्रुप आहे. एकमेकांना आम्ही आदरानं बोलत असतो, कधी एकमेकांच्या कार्यात जातो. आज रोजी सर्वांना खूपच छान बाबासाहेबांच्या बुद्धाच्या कृपेनं शारीरिक संपत्ती दिलेली आहे. असेच सर्वांसाठी मी पुन्हा एकदा आपण सर्वांच्या कार्यक्रमामध्ये येत राहता, जात राहता. शारीरिक तब्येतीची काळजी घ्या सर्वांनी. थोडंसं लवकर उठून वॉकिंग बिकिंग थोडंसं करत चला, थोडा व्यायाम करत चला, कारण पुढचे दिवस आपले प्लस पॉईंट आहेत. तर आम्ही दररोजची माझी अलार्म 5ला असते, 5ला बरोबर उठतो मी. आणि आम्ही आता एक ऑनलाईन बुद्धवंदनेचा कार्यक्रम जॉईन केलेला आहे. तर त्यामध्ये आम्हाला बरंचसं काही समाधान मिळते. 2-3 तास सकाळी जातात, 2 तास संध्याकाळी जातात. आणि ज्या काही नेते मंडळी असेल सर्वांच्या जयंत्या वगैरे हे ते आम्ही त्या ग्रुपवर साजरी करत असतो. तर कोणाला जर जॉईंट जर व्हायचं असलं बुद्ध धम्माच्या चांगला छानपैकी वंदना वगैरे हा जो पठण आहे छानपैकी, ज्या चुकीच्या वंदना जर असल्या तर आपण त्या व्यवस्थित करायला पाहिजे. तर आमचे ते प्रकाश राऊत साहेब आहेत, ते आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, त्या तिथून बोलून पण गेलेले आहेत. त्यांचं त्या ग्रुपमध्ये नेहमी नाव निघत असतं किंवा
आणि ते फार पुढे गेलेले आहेत. एकदम शेतकरी माणूस असून सुद्धा आता तुम्ही बघितलं असाल त्यांनी माईक एकदा हातात घेतला की दुसऱ्यांना कापरं सुटतं बाबा आता एक माईक 1 तास सोडतो का 2 तास धरतो असं होतो. दुसऱ्यांना चान्स मिळतो का नाही, असं हे बौद्ध धर्माची अशी चळवळ आहे. आपण सगळ्यांनी अंगीकारली पाहिजे आणि बोलण्यासाठी खूप काय आहे. तसंच आणखी एक सांगू इच्छितो की गायकवाड दादा आमचे तर यांनी देखील मला खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आम्ही दिलीप गायकवाड साहेबांच्या दादांच्या घरी जर गेलो, वहिनींनी आम्हाला कधीही न बगर जेवता येऊ दिलेलं नाही. त्यांनी जे काही भाजीपोळी असताना आम्हाला खाऊ घातलेली आहे. तर त्यांचे आम्ही खूप मी आभार मानतो गायकवाड दादांचे. विशेष म्हणजे वहिनींचे. दादांचा काही विषय नाही, पण आम्हाला विषय वहिनींचा होता. आलो की बिलकुल खाऊ घालायच्या बरोबर खाऊन घ्या. आणि आम्ही आणखी मगरे साहेब आले. आमचा आणखी एक विषय सांगतो मधला. आम्ही मगरे साहेब आम्ही शिकत असताना आम्ही सकाळी कॉलेजमध्ये ठरवायचं की आता तुमच्या नातेवाईकांकडे जायचं का माझ्या नातेवाईकांकडे जायचं. तर मग ठीक आहे, माझे किंवा मगरे साहेबांचे. मग मगरे साहेबांच्या नातेवाईकांकडे गेलो की आम्ही तिथं जायचो, चहा पाणी व्हायचे आम्हाला. मग त्याच्यानंतर आम्ही त्या म्हणायचे म्हातारी कोणी असेल नातेवाईक मग तुम्ही जेवण करून जा. आम्ही म्हणू एकदा नको मावशी जातो आम्ही घरी. आता त्यांनी दुसऱ्यांदा का ते म्हटलं समजा जेवण करून जा, तर आम्ही 2 वेळेचं जेवण करून येतो, सकाळचं आणि संध्याकाळचं. म्हणजे ते दुसऱ्या दिवशी जेवणाची सोय करायची. तर असे सुद्धा आम्ही दिवस पाहिलेले आहेत. तर अनेक असे प्रसंग आहेत. असंच मगरे साहेब आणि आम्ही त्यांचे मामा होते, ते कुठल्या तरी कंपनीमध्ये रेल्वे स्टेशनला होते. तर आम्ही त्यांच्याकडे गेलो, नोकरी मागण्यासाठी गेलो. ते बरंच बसले, आम्हाला पाणी बिणी दिलं आणि 2 कागद आणले, 2 पेन आणले आणि कागद त्याला इंग्लिशमध्ये लिहायचं म्हणे. इंग्लिशमध्ये तुम्हाला काय म्हणायचं म्हणा म्हणे याच्यामध्ये. आता मगरे साहेब मला पाहतात आणि मी मगरे साहेब, आमच्या इंग्लिश फास्ट होती आमची. तर मग मगरे साहेब म्हणते मामा आम्ही तर अर्ध उद्या लिहून आणण्यात चालणार नाही का. तर असे वेळेचे खेळीचे असे प्रसंग होते. आणि कालांतराने मगरे साहेबांचं असं जीवनचरित्र आमच्या वहिनींमुळं पलटलं की मगरे साहेबांनी कमीत कमी 5 ते 10 कोटी आमदारकीच्या मागच्या इलेक्शनमध्ये खर्च केलेले आहेत. आणि त्यांच्या 5 फॅक्टऱ्या आहेत संभाजीनगरमध्ये. आणि ते मामा ते कुठे असते ते एखाद्या कशा तरी असे उडून गेले असतील, त्याचं काही सांगू शकत नाही. पण आपण त्यांना तो काळात असा होता. तर माणसाचं चक्र परिवर्तन होत असतं. असे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ मगरे साहेब आमचे मित्र आम्हाला लाभले. तर त्यांचाही खूप खूप धन्यवाद. त्या एवढेच मोठे हस्ती होऊन सुद्धा त्यांनी कधीही असं आव्हानलेलं नाही. आमचा कधीही फोन गेला असेल तर आम्हाला त्यांनी कधीच टाळलेलं नाही. ती सगळी श्रीमंती वगैरे सगळी बाजूला आणि मैत्री एका बाजूला, हा त्यांनी आतापर्यंत पायंडा सोडलेला नाहीये. आणि प्रत्येकाच्या लग्नामध्ये असेल काय असेल, कधी काय होतं की चांगली परिस्थिती नसते. त्यांनी समजा ऐश्वर्यामध्ये त्यांची वहिनी असेल, त्यांची मुलं असतील, त्यांनी जगलेलं असतं. परंतु छोट्या मोठ्या कार्यक्रमात देखील त्यांनी कधीही जाणू दिलेलं नाही की बा आम्ही हे जेवण करत नाही का, असं नाही का, काही नाही. तसा काही विषय कोणत्याच मित्रांच्या बाबतीत झालेला नाही. तर असं आमचं जीवनचरित्र आहे. आणखी आमच्या नातेवाईकांच्या बाबतीत देखील मला सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ राजभोज साहेबांचं खूप सहकार्य झालेलं आहे. आम्ही जेव्हाही केव्हा आम्हाला आमच्या प्रपंचिक अडचणी अडीअडचण असेल, आर्थिक अडचणी असेल, बाकी आणखी काही जे काही अडीअडचण असल्या तर राजभोज परिवारांनी त्यांच्या मिसेस आहेत, ते आहे स्वतः, यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आणि कालांतराच्या वेळानंतर आमच्याकडे जे काही कार्यक्रम असेल काय असेल तर मी सेलार सरांना नेहमी चर्चा करत असतो. ते मोलाचं मार्गदर्शन आम्हाला करतात कुठल्याही कार्यक्रमाविषयी. तर असे आमचे सेलार सर, त्यांच्या मिसेस, त्या पण देखील आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. तर असं आमचं एकूण परिस्थितीमध्ये आमचं जीवनचरित्र झालेलं आहे. आणि 30 एप्रिलला आम्ही सेवानिवृत्त झालो. तर आमच्या या कार्यक्रमाला आपण सर्वांनी हजेरी लावली. नातेवाईक मंडळी असेल, कॉलनीमधील सर्व नातेवाईक मित्रमंडळी असतील आणि माझे ज्येष्ठ श्रेष्ठ मित्र यांनी हजेरी लावली. त्याबद्दल मी समस्त पगारी परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद मानतो, त्यांचे आभार मानतो. आणि एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. सप्रेम. जय भीम. नमो बुद्धाय. यानंतर आमच्या धर्मपत्नी मगरे साहेब बोलतील. मगरे साहेब. विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जमलेल्या माझ्या प्रिय सख्यांनो, बंधूंनो व माझे सखे सोयरे, आज माझा दिवस खूप खास आहे.
आज तुम्हाला सर्वांना बघून मन असं माझं भरून गेले, माझं हृदय भरून आलं. आज मला माझ्या पतीची किंमत कळाली. मैत्रिणींनो, SRP मध्ये असताना मी शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला काय सांगावं. आजचा कार्यक्रम माझ्यासाठी खूप खास आहे. माझे पती आदरणीय अरुणजी भिकाजी पगारे यांनी सुरक्षितरित्या ड्युटी केली, कुठे गालबोट लागले नाही आणि सुरक्षितरित्या रिटायर झाले, याचा मला सार्थ अभिमान असेल राहील. सर्वप्रथम पगारे साहेबांना शुभेच्छा देते. वाटचालीसाठी ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो अशी तथागत चरणी प्रार्थना करते. या धगधगीच्या जीवनामधून तुम्ही आता सेवानिवृत्त होत आहात आणि यापुढे माहीत नाही दळणवळण, भाजीपाला, इतर काही नातवंड खेळायचे आहेत, तयारी ठेवा. या पोलीस खात्याने खूप काही दिलं मला, त्यांची मी ऋणी आहे. आजच्या नंतर पगारे साहेब वर्दी घालणार नाहीत. ती सकाळची धावपळ असणार नाही. माझा रुमाल दे, माझा फोन दे, माझा डब्बा दे. पोलीस पत्नी म्हणून मिरवत होते असे वाटत होते. माझ्यासाठी खूप मोठे होते 31 वर्ष. खूप अनुभव आले, चांगले, वाईट, गोड, कडू असो. तेवढा वेळ त्यांनी मला पण दिला नाही आणि मुलांना पण दिला नाही. आता पगारे साहेबांना विनंती करते, रिटायर नंतर वेळ द्या आम्हाला. आपण आपले अर्ध आयुष्य जगलो आहोत. आता हे उर्वरित आयुष्य बोनस म्हणून जगतो आहे. कुटुंबाला इतका भरभरून प्रेम द्या की 31 वर्षाचे प्रेम भरून निघेल. जिओ और जिने दो, हसत जगा, प्रेमाने जगा, रुसवे फुगवे सोडून द्या, कारण 31 वर्ष आपण हेच केलं आहे. आता उर्वरित आयुष्य बोनस आहे, त्यामुळे हसून खेळून नाचून बागडून एन्जॉय करा, लक्झरी जीवन जगा. ते म्हणतात ना, कभी खुशियों का मेला है, कभी आंखों में पानी है, ये जिंदगी और कुछ भी नहीं, सुख दुःख की कहाणी आहे. मैत्रिणींनो, माझे मिस्टर SRP मध्ये असताना, मी समाजामध्ये वावरत असताना माझं मास्टर ऑफ एज्युकेशन डिग्री झालेलं आहे. तरी पण पती जेव्हा बाहेर जाते, पती जेव्हा बाहेर असतात तेव्हा त्या पत्नीला किती पण शिकलेले असले पण लोक चांगल्या नजरेने बघत नाहीत. ते मी खूप अनुभव आहे. पण आज हा जो क्षण पाहते मी, जे क्षण माझ्या मिस्टरने मला आनंद दिलेला आहे, माझ्या मुलांना जे मला सुखमेव आता हे जो आनंद आहे, हा सगळे तुम्ही बघतायत, हे त्याचीच माझ्या मुलांची सगळी पावती आहे. माझ्या मुलांना मला कधी त्रास दिला नाही. माझे मिस्टर कधी घरी नसले, ड्युटीला गेले तर कधीच मला म्हटले नाही मम्मी मला हे दे ते दे. माझ्या मुलांना खेळणे नसायचे. घरामध्ये परिस्थिती इतकी बिकट होती, मला आता काय शब्दात सांगता येत नाही काही गोष्टी. माझे वडील विस्तार अधिकारी होते, परंतु आम्ही 6 बहिणी असल्यामुळे वडिलांनी काही एवढं लग्नामध्ये आम्हाला दिलं नाही. तर सुईपासून ते फड्यापर्यंत मी संसार केला. मैत्रिणींनो, 5 घरामध्ये राहिले. वडिलांना घरी माझं सासरचं मोठंपणच सांगितलं होतं. मोठंपण कधी पण माझे वडील आले तर मोठंपणच सांगत होते की माझं खूप चांगलं आहे बाबा. वडील कर्मचारी असल्यामुळे तिकडची परिस्थिती चांगली होती वडिलाकडची. आता मिस्टर माझे 5-5, 6-6 महिने बाहेर जात होते, परंतु मी छानच आहे, मी आनंदातच आहे असं आईवडिलांना सांगत होते. माझ्याजवळ कोणीच राहत नव्हतं. म्हणजे माझे सासू सासरे गरीब परिस्थिती असल्यामुळे ते माझ्याकडे राहतील तर पोट कसं भरेल. मग त्याच्यामुळे ते शेतामध्ये काम वगैरे आपली रोजीरोटी त्यांचं याच्याकडे जास्त मी पण त्यांना हट्ट केला नाही की बाबा मी 5 पत्राच्या घरात राहते आणि माझे मिस्टर इथं नाहीत. आई मला भीती वाटते, इथे चोर खूप येतात जालन्यामध्ये. हे माझी 2 पिल्ले घेऊन सन्या, तुम्ही या आणि मला सपोर्ट करा. पण माझे सासरे
आज मला आवर्जून त्यांचं नाव घ्यावं वाटेल. श्रीमती भिकाजी पगारे बाबा यांनी मला कधी सून मानलंच नाही, मला खूप प्रेम दिलं. मी तर म्हणते आज माझे सासरे असते तर मला खूपच आनंद झाला असता. काश आज माझे वडील असते, माझे सासरे असते. त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं. माझी सासूबाई आनंदाबाई यांनी पण मला खूप भरभरून, मला कधी आईची उणीव भासू दिली नाही. खूप गरीब माझी सासू, माझे सासरे खूप गरीब होते. मला कधी म्हटलेच नाही की तू आमची सून आहे म्हणून. मैत्रिणींनो, माझे मिस्टर नेहमी बाहेर असताना मला त्यांची खूप साथ लावत होती. आई वडील जेव्हा लग्न करून देतात तेव्हा सासू सासऱ्याचं घर हे आपलं असतं. माझी नणद पण तेवढं पण आता ते ऐकायला इथं नाही येत. मला त्यांचं आज कौतुक गायचं होतं, परंतु काही आता ते नाही, ते गेलेले आहेत. आता ते वाक्य काही बोलू शकत नाही मी. त्यांच्याबद्दल पण मला सांगायचं होतं मैत्रिणींनो. हॅलो, प्रितेश बाळा कुठे आहे माझं? तिकडे आहे का? ज्यांचे पप्पा अवघ्या काही दिवसामध्ये रिटायर होणार आहेत आणि तोच मुलगा RRB PO ऑफिसर स्केल 1 अधिकारी बनतो, याच्यापेक्षा कोणता आनंद असू शकत नाही. भैया, स्केल 1 झाल्यापासून खूप ठिकाणी तुझा सत्कार करण्यात आला. आज आम्ही पप्पा मम्मी तुझा अभिनंदन करतो आणि तुझा सत्कार करतो. कम हिअर प्रितेश पगारे, या पप्पा, आपण मुलाचं स्वागत करू ना. या वरती या. कम हिअर प्रितेश अरुण पगारे. हे बघ, छान बोलली. आभार व्यक्त करायचे राहून गेलेत माझे. गायकवाड दादा गेलेत का? तुम्ही सर्वजण आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तुमचे शतशः आम्ही आभारी आहे आणि आभार व्यक्त करते पगारे साहेबातर्फे पण. पगारे साहेब विसरून गेलेत, त्या इतकं प्रेम बघून मित्राचं ते आभार व्यक्त करायचं विसरून गेलेत. तरी माझ्या पगारे फॅमिलीकडून मी सर्वांचं ऋणी आहे आणि सगळ्यांचं आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू सो मच.
फिरवीन माझ्या गाडीवर